नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. काल शनिवारी 15 जिल्हा परिषद आणि 125 जिल्हा म्हणजे पंचायत समित्यांचे मतदान पार पडलं. बऱ्याचशा बातम्या आहेत मतदानाच्या, पण एक बातमीनी लक्ष वेधून घेतलं. बातमी अशी, की तासगाव आणि परभणीमध्ये अशी काही गावं आहेत, जिथे मतदानच झालं नाही. कारण मतदारांनी मतदानच केलं नाही. परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गाव आणि तांडा येथील गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीवरील पुलासाठी मतदानावर बहिष्कार टाकला. परभणी जिल्हा परिषदेसाठी काल मतदान प्रक्रिया संपन्न झाली. याच परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गाव आणि तांडा येथील गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीच्या पुलावर कामच नाही झालं म्हणून बहिष्कार केला. बायकॉट द इलेक्शन. पूर्ण मतदानाचा समय संपन्न झाला 5 वाजेपर्यंत. तिथे कोणीही मतदानाला आलं नाही. दुपारी 3 वाजताच्या जवळपास ही गोष्टी जेव्हा बाहेर आल्या, मीडियामध्ये आल्या, त्यामुळं तहसील कार्यालयाची टीम गावात दाखल झाली आणि त्यांनी सर्व गावकऱ्यांची मनधरणी केली. तरीही रस्ता करून देण्याच्या मागणीसाठी हे गावकरी आग्रही आहेत आणि जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे गावात अद्याप पर्यंत एकही मतदान म्हणजे आज झालंच नाही. सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद गटातील हे 2 गावं आहेत, बोथ आणि तांडा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. कारण गावातील रस्ता तसंच करपरा नदीवरील पूल बांधून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. मागच्या अनेक वर्षापासून हा प्रश्न इथे लंबित आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी रात्री बैठक घेऊन ईश्वरी साक्ष घेऊन शपथ घेतली. जोपर्यंत आमच्या गावाला चांगला रस्त्यावर नदीवर पूल होत नाही, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. इलेक्शन बॉयकॉट करू. जशी आज मतदान केंद्रावर कोणी मतदान करण्यासाठी गेलं नाही, गावात जवळजवळ 500च्या आसपास मतदान आहे. तसंच दुसरीकडे तासगाव तालुक्यात बलगवडे गावातील नागरिकांचा मतदान केंद्रावर बहिष्कार कायम राहिला. संध्याकाळपर्यंत तिथे मतदान केंद्रावर एकही मतदान झालं नाही. गावातील गायरान जमिनीवर सोलार प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील, RR पाटीलचे मुलगा आणि अतिशय तरुण, चुणूकदार आणि अभ्यासू असा आमदार, त्यात म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य दिसतं तो येणाऱ्या नवीन लीडरशिपमध्ये. ही टिप्पणी मी याच्यासाठी करतो, की मी त्याला व्यक्तिगत ओळखतो आणि त्याला त्याचा विधानसभेतला अभ्यास, त्याचं बोलणं, त्याचे भाषण बऱ्याचदा तो वडिलांची आठवण करून देतो, RRची. यांची या गावाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावाच्या प्रश्नावर लोकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाही मार्गाने आपले प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायला हवं, असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे. तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार कायम राहिला आणि तो जो खास जो त्रास आहे सगळीकडेच वृक्षतोडीचा, म्हणजे आज इथे नाही की आता आपण हे मतदानावर इथे बहिष्कार घातला म्हणून. राजस्थानमध्ये पण सोलार प्रोजेक्ट आला असा आणि त्या सोलार प्रोजेक्टमध्ये खेजडी हे वृक्ष आहे. खेजडी जाती, जसं आपल्याकडे पिंपळ, वड, आंब्याचे झाडं असतात, तसं खेजडीचं झाड असतं. जे लोक राजस्थानी जेवण वगैरे घेतात, म्हणजे राजस्थानी ज्यांना आवडतं खाणं, तिथे जेव्हा तुम्ही राजस्थानी
फूडवर गेला किंवा राजस्थानी जेवण घेतलं, तर त्यात केर सांगरीचं लोणचं मिळतं आणि केर सांगरीची भाजी. ती भाजी म्हणजे त्या झाडाच्या शेंगाची भाजी असते. त्या झाडाला राजस्थाननी राज्यवृक्षाचा दर्जा दिला आणि तिथले जे समाज जो लोकं आहेत, त्या वृक्षाची पूजा करतात. त्याला देववृक्ष म्हणतात. आणि तिथेच एका सोलार प्रोजेक्टसाठी भरपूर झाडांची कत्ल होत होती. लोकांनी खूप विरोध केला आणि आता त्यांनी सांगितलं, एक जरी झाड कापलं तर पूर्ण राजस्थानमध्ये आंदोलन झालेलं आहे. ते साधू संत सगळे उतरले. कारण आस्थाचा विषय आहे. आपण आणि विकासाच्या नावावर इतका विनाश करतोय. तासगावच्या लोकांसोबत मी सुद्धा आहे. मला असं वाटतं, की आपलं कॉन्ट्रिब्युशन असायला हवं. कारण नागपूरचा जो टायगर कॉरिडॉर आहे, अगदी मध्य प्रदेशपासून तर असा पूर्ण विदर्भात पसरलेला तो तिथे वाघ वाघांचा तो रूट आहे चालण्याचा. त्याच्या मधात झाडं कापून मायनिंग सुरू केलं अडाणी सेठनी आणि बाकी लोकांनी. आणि 28 ग्रामपंचायतींनी ठराव पास केला याच्या विरोधात. तरी फडणवीस सरकारने त्यांना कापायला दिलं. कारण गौतम अडाणी हा मायबाप बाबा. उद्योगपती हा मायबापच आहे. तेच इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये कसे पैसे देत होते पार्ट्यांना सगळ्यांना माहित आहे ना. त्यामुळे आता मतदानावर बहिष्कार आता हाच मला वाटतं एक नवीन सत्याग्रह जसा होता तसं मत मतदान ग्रह या मतग्रह मत आग्रह जो आपण करतो तर त्या मतासाठी मतविरोध असं काहीतरी एक मोठी चळवळ महाराष्ट्रात असायला हवी. कारण काय असतं, त्या 500 पैकी 50 लोकांनी जरी मतं टाकली असती, तरी ते ईव्हीएमचे लफडे आणि मतदाता सूची काय चाललंय निवडणूक आयोगाने तुम्हाला माहित आहे. तिथं 100 मतं दाखवली असतील सरकारला. पण मतदानच करायचं नाही. एकही मत निघालं नाही, तर मग तुम्ही काय हेरफेरी करणार? मग तुमची मतदाता सूची असो, या तुम्ही त्या मशीनमध्ये खेळ करता, ते सगळंच थांबवलंच जाईल. एकही मतदान नसल्यावर तुम्हाला कसे 50 मतं मिळतात? सरकार जिथे खोटं बोलतं, सरकार जिथे आपलं दिलेले आश्वासन पुरं करत नाही, तिथे मतदानावर बहिष्कार टाकायचा. तसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रात बहिष्कार पाहिजे होता. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्रात मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फोकनाळ्या मारून गेले, की ₹6,000 सोयाबीनला भाव देतो म्हणून. आलं ना सरकार. काय केलं? अमेरिकेसोबत अग्रीमेंट केलं आणि सोयाबीन तेल शून्य शून्य करावर. म्हणजे बिना काही याचं राजरोसपणे आता अमेरिकेचं सोयाबीन तेल भारतात येणार. मग आपल्या सोयाबीन तेलाचं कुठं त्याच्यापुढे टिकावं लागणार? ते GMचं सोयाबीन तेल आहे. आपलं ऑर्डिनरी सोयाबीन आहे. आपला सोयाबीनचा शेतकरी बरबाद झालेला आहे. आता सोयाबीन कोणी लावणार नाही. दुसरं काहीतरी शोधावं लागेल. सोयाबीनचे जे प्लांट्स आहेत ते बंद होतील. सोयाबीनच नाही तर कुठनं प्लांट चालतील? भारताच्या निर्यातीवर बराचसा फरक पडेल. मी बोललो एका कार्यक्रमात त्याच्यावर. पूर्ण महाराष्ट्राने इलेक्शनवर बहिष्कार घालायला पाहिजे होतं. तेव्हा सुप्रीम कोर्टाला जाग येईल. तेव्हा प्रत्येकाला वाटेल कुठेतरी नैतिकता आहे आपली. कित्येक ठिकाणी लोकं हा प्रयत्न करतात, की सार्वजनिक श्रमदानाने आपण आपला रस्ता तयार करू आणि सरकारला सांगू तुमची गरज नाही आम्हाला. अहो सरकार इतकं रगेल आहे. तुम्ही तसं केलं त्यांना बरं वाटतं. त्यांचेच मंत्री त्यात तुम्ही बनवलेल्या रस्त्याने पुन्हा येतील तुम्हाला भेटायला आणि आमदार भेटायला येतील. तिथे कोणीही काही करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्य करतात. झाडं तोडताना यांना लाज नाही वाटत, निर्लज्ज कुठले. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या जो नाविक दलांचे चीफ होते, त्याला लिहिलेलं पत्र आहे हो. काय म्हणतात ते, की नाविक दलासाठी जहाजं पाहिजे, जहाजांसाठी लाकडं पाहिजे. पण लाकडं तोडताना काळजी घ्या. जिवंत झाडाला तोडू नका. कुठलं झाड एखादं वाळून सुकलं असेल ते तोडा आणि ते वाळून सुकल्यामधूनच तोडू नका. त्याचा मालक कोण आहे तो विचारा. त्याला उचित मोबदला द्या आणि मग तोडा. कारण ही झाडं जी आहेत, ती आपल्या पूर्वजांनी लावलेली आहेत आपल्याला आपण त्याची फळं खातो. हे पर्यावरण रक्षक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यांच्या मनाला कुठे शिवत नाही.
आला अडाणी दे परमिशन, आला अंबानी दे परमिशन. वन खातं काय करतं? काहीच कळत नाही. कुठली डेव्हलपमेंट करणार तुम्ही? आणि लोकच राहणार नाही तर मग ती डेव्हलपमेंट कोणासाठी? म्हणे इथं वृक्ष तोडले तर आम्ही दुसरीकडे लावू. नुसत्या कागदावर वृक्ष लागतात. कुठे आहेत झाडं? 5 कोटी 50 कोटी काय-काय आकडे सांगतात मंत्री आमच्या विधानसभेमध्ये. अहो तेवढे झाडं मोठे झाले तर महाराष्ट्रात पाय ठेवायला जागा राहणार नाही. काही बोलायचं मनात आलं ते. संत तुकाराम महाराजाला आपण किती प्रेम करतो. देव मानतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे. काय? त्यामुळे रस्ता पाहिजे, पूल पाहिजे, मतदान नाही. हाकलून द्या नेते आले तर. हे येऊन तुम्हाला त्रास देतात. नेता क्या देता, कुछ नहीं तुमसे लेता, असं इकडे हिंदीमध्ये म्हणतात. नेता येतो आणि आपलं मत घेऊन जातो. आपल्याला देतो काय? आज 75 वर्ष झाले स्वतंत्रता होऊन आणि हे डोहासला जाऊन म्हणतात आम्ही तिथे म्हणजे स्वित्झर्लंडला जातात सरकारी पैशानी, मजे करतात नवरा-बायको सगळे आणि तिकडनं येऊन आम्हाला सांगतात, की मुंबईतल्या मोठ्या उद्योगपतीशी आम्ही स्वित्झर्लंडमध्ये करार करून आलेलो आहे. वाह! महाराष्ट्रात गुंतवणूक वाढलेली आहे. पण महाराष्ट्रात लोकं जीव देतात शेतकरी त्याचं काय तोही आकडा वाढलेला आहे. झाडं तोडून पर्यावरणाची अशी तशी करता तुम्ही ते वाढलेलं आहे. कोणीतरी बोलायला पाहिजे. या शेतकऱ्यांना सॅल्यूट आणि रोहित पाटील वडिलांसारखे हो. या शेतकऱ्यांसाठी लढा दे. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर.